नमस्कार. बुलढाणा लाईव्हच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवरात्राचा उत्सव सुरू आहे. शक्ती जागरणाचा हा काळ आहे. भारताचा स्वातंत्र्य लढा असेल किंवा पौराणिक काळ असेल, या भारताच्या राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये नारी शक्तीचं, मातृशक्तीचं अतिशय मोठं योगदान राहिलेलं आहे. मग अगदी आताच्या काळात देखील नारी शक्तीचं देशाच्या उभारणीमध्ये महत्वाचं योगदान आहे. मग अंतराळात महिला गेल्या आहेत, राजकारणामध्ये महिला गेल्या आहेत, किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये विविध पैलूंवर नारी शक्तीचं मोठं काम आहे. त्या चांगलं काम त्या ठिकाणी करतात. आणि म्हणूनच या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण समाजातल्या अशा महिलांना भेटणार आहोत, अशा नवदुर्गेला भेटणार आहोत, ज्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. राजकीय क्षेत्रातल्या अशा एका व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत. 2014ला मोदी लाट असताना सुद्धा निवडून आलेल्या काँग्रेसच्या आमदारांना त्यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये पराभूत केलं. आणि जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी काम केलं. महिला आणि बालकल्याण सभापती म्हणूनही त्यांचं नाव चांगलं गाजलं. आणि अगदी आता 8-10 वर्षाचा जेमतेम त्यांचा राजकीय कारकिर्दीचा प्रवास आहे. मात्र अगदी अल्पावधीमध्ये महाराष्ट्राला त्या सुपरिचित आहेत. भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या आहेत. आणि आताच नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार देखील मिळालेला आहे. तुम्हाला कळलं असेल मी कुणाबद्दल बोलतोय. भाजपचे आमदार, चिखलीचे आमदार श्वेताताई महाले आपल्यासोबत आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. ताई, मला सांगा, मी आता मध्ये बोलताना बोललो की राष्ट्राच्या उभारणीमध्ये महिलांचं, नारी शक्तीचं खूप मोठं योगदान आहे. महिलांच्या वाट्याला संघर्ष हा 5वीला पोहोचलेला असतो. मग अगदी कौटुंबिक संघर्ष असेल किंवा काम करत असताना संघर्ष प्रत्येक महिलेच्या वाट्याला आहे. मग इतिहासामध्ये गेलं काय, पौराणिकमध्ये गेलं काय, प्रत्येक महिलांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षातून त्यांचं नेतृत्व घडत आलंय. मागे वळून पाहताना आमदार श्वेताताईंना कोणता संघर्ष आठवतो? नक्कीच तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचंच उत्तर आहे. कुठलंही क्षेत्र असू द्या, महिलांसाठी जो संघर्ष आहे तो 5वीला सुचलेला आहे. मला सुद्धा संघर्ष करूनच आज मी जे दिसते, तुम्हाला ज्या पदावरती दिसते, प्रचंड त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला. त्या संघर्षातून हा जो काही विजय आहे तो विजय मिळवलेला आहे. समाजामध्ये वावरत असताना मला असं वाटतं जेवढा आपण संघर्ष करू तेवढं आपलं नाव सुद्धा मोठं होतं. आणि त्या संघर्षातून जेव्हा आपल्याला ज्या गोष्टीसाठी आपण संघर्ष करत असतो आणि ती गोष्ट आपण मिळवली की त्याचा आनंद सुद्धा खूप एक वेगळा असतो. तर संघर्ष हा कुटुंबापासूनच त्या ठिकाणी करावा लागतो, परिवारापासूनच करावा लागतो. 2014मध्येच खरं तर विधानसभेची निवडणूक लढायची होती. तसा प्रयत्न झाला होता. परंतु जो आपण परिवार म्हणतो भारतीय जनता पार्टीचा, परिवारामध्ये काही त्या ठिकाणी मतभेद झालेत आणि त्याच्यामुळे ती उमेदवारी मिळाली नाही. नंतर आपल्या सर्वांना माहिती आहे 2014मध्ये उमेदवारी जरी मिळाली नाही तरी कुठेही न थांबता किंवा कुठल्याही गोष्टीचे कोणावरती नाराजी न व्यक्त करता, कोणावरती आरोप न करता त्या ठिकाणी पक्षाचं काम करत राहिले, समाजकारण त्या ठिकाणी करत राहिले. कुठल्याही पदावरती नसताना त्या ठिकाणी समाजकारण करणं किंवा राजकारण करणं हे काही सोपं नसतं. प्रचंड संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षातून जिल्हा परिषदला उभे राहिले तेव्हाही प्रचंड संघर्ष करावा लागला. आपल्या सर्वांना म्हणजे चिखली विधानसभेतल्या सगळ्या नागरिकांना माहिती आहे जिल्हा परिषदेमध्ये मधला सुद्धा संघर्ष. आणि त्यानंतर 2019च्या ज्या विधानसभा आहेत ते सुद्धा काही असं वारशाने मिळालेलं नाहीये. संघर्षातून सगळं काही कमवलेलं आहे. मला आजही तो क्षण आठवतो. मी महिला बालकल्याण सभापती होते आणि माझ्या उदयनगर जिल्हा परिषद सर्कलमध्ये काही विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण मी ठेवले होते. आणि पूर्ण दिवसभराचा दौरा आटपून समारोपीय कार्यक्रम धोत्रा बनगोजीच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आम्ही ठेवला होता. आणि त्याच वेळेला तत्कालीन आमदार त्या ठिकाणी आलेत. त्यांनी पर्सनली माझ्या परिवारावरती टीका केली. राजकारण आहे तर नक्कीच मी राजकारणात आहे, माझ्यावरती टीका करा. परंतु मी सोडून माझ्या कुटुंबावरती त्या ठिकाणी टीका केली. आणि त्यानंतर तिथे उपस्थित जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला.
वाद झाल्यानंतर आम्ही चिखलीला निघालो. चिखलीला निघाल्यानंतर आमचे संतोष काळे पाटील, जे आता सध्या युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आहेत, ते माझ्यासोबत होते. त्यांना खामगाव चौफुली इथे सोडलं आणि तिथून मी घरी निघाले आणि ते सुद्धा त्यांची बहीण त्यांची वाट बघत होती खामगाव चौफुलीला. त्या बहिणीच्या सोबत तिथे त्यांची गाडी लावलेली होती. बहिणीला सोबत घेऊन ते घरी निघाले. घरी जात असताना त्यांच्यावरती काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी हमला केला आणि तो हमला केल्यानंतर मी घरी पोहोचले आणि घरी जाऊन फ्रेश होत नाही, चहाचा कप हातात घेत नाही, तेवढ्यात मला संतोष काळेंच्या बहिणीचा फोन आला आणि त्या फोनवरती रडत होत्या. तिकडनं संतोषचा आवाज येत होता. तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी मला सांगितलं, ताई असं असं झालं, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जात आहोत, आमच्यावरती काँग्रेसच्या लोकांनी हल्ला केला. मी आयुष्यात पहिल्यांदा पोलीस स्टेशन काय असतं ते त्या ठिकाणी पाहिलं. मी आणि माझे भाऊ हे त्या ठिकाणी उपस्थित झालो. कोणीच नाही दुसरं, म्हणजे तिसरं व्यक्ती कोणीही माझ्यासोबत नव्हता. मी आणि माझा भाऊ. संध्याकाळी 6:30-7ची ती गोष्ट असेल. आणि आमच्या पक्षाचा कार्यकर्ता, आमच्या पक्षाचा पदाधिकारी याच्यावरती जर हमला होत असेल तर नक्कीच आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. रीतसर मात्र लोकशाही मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानाला सर्वोच्च मानून लोकशाही मार्गाने पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दाखल करायला संतोष काळे पाटील आणि त्यांच्या बहिणीसोबत त्या ठिकाणी गेलो. तिथे गेल्यानंतर 250-300 युवकांचा मॉब त्या ठिकाणी येतो. तत्कालीन आमदार त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व करतात आणि मार डालेंगे, फाड़ डालेंगे अशा घोषणा तलवारी काढून त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये येतात. पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर साहजिक आहे तसा मॉब पाहिल्यानंतर पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज होते. तत्कालीन ठाणेदार होते गुलाबरावजी वाघ, यांनी ती परिस्थिती पाहिल्यानंतर अडवण्याचा प्रयत्न केला. ठाणेदाराला धक्का देऊन त्याला खाली पाडून हे अगदी आतमध्ये माझ्यावरती आणि माझ्या भावावरती हमला करण्याचा त्यांचा उद्देश होता. माझ्या माहितीनुसार गेल्या 10-15 वर्षामध्ये चिखलीमध्ये कर्फ्यू लागला नव्हता. तो कर्फ्यू त्या दिवशी रात्री लागला होता. आणि हा संघर्षच आहे. हा जेव्हा काँग्रेसचे नेते बुलढाण्याला आले होते त्या नेत्यांच्या विरुद्ध काळे झेंडे आम्ही दाखवायला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून गेलो. तर तेव्हा अक्षरशः या काँग्रेसच्या आमदारांच्या म्हणण्यावरून त्या कार्यकर्त्यांनी माझं मंगळसूत्र हिसकावून घेतलं होतं. म्हणजे जे काही आज श्वेता महाले आमदार म्हणून तुम्हाला जे दिसते ते काही असंच नाही की बा वडिलोपार्जित कुठेतरी माझे वडील कारखानदार होते, सूतगिरणी होती, मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था होत्या, सगळं प्लॅटफॉर्म तयार होतं आणि मग मी कुठून तरी डिग्री घेऊन यायचं, फॉरेन मधून शिकून यायचं आणि मग म्हणायचं की मला शेतकऱ्यांबद्दल कळवळ आहे, मला विधानसभा लढायची. जे काही आहे ते संघर्षातून तयार केलेलं आहे. एक एक माणूस जोडून त्या ठिकाणी 2019 आम्ही विजय संपादित केलेला आहे. आणि त्याच्यामुळं हे संघर्षातून कमावलेलं असल्यामुळं त्या ठिकाणी जो व्यक्ती संघर्ष करतो अशा संघर्षमय आयुष्य जगणाऱ्या सगळ्या व्यक्तींचा आम्ही अगदी संवेदनशीलतेने त्या ठिकाणी त्यांचा विचार करतो, त्यांच्या समस्या सोडवतो. दुसरा प्रश्न माझा असा आहे, श्वेताताई जर राजकारणात आल्या नसत्या तर आज आम्ही त्यांना कुठे पाहिलं असतं? माझं फार्मसीमध्ये एज्युकेशन झालेलं होतं. सुरुवातीचा काळ नक्कीच लग्न झालं, नंतर मुलगा झाला, तो लहान होता, त्याच्यामुळं पूर्ण वेळ कुटुंबालाच त्या ठिकाणी दिलेला होता. पण मुलगा थोडा मोठा झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शिक्षण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण काहीतरी करिअर केलं पाहिजे ही भावना होती. आणि त्याच उद्देशाने मुंबईला वास्तव्यास असल्यामुळं मुंबईला एक पॉलिक्लिनिक त्या ठिकाणी मी टाकलेलं होतं. होलसेल फार्मसीची एजन्सी होती आणि चांगल्या पद्धतीने माझं ते चालू होतं. कसं काय एकदम
फार्मसी केलंय, चांगला व्यवसाय सगळं काही चालू होतं व्यवस्थित. राजकारणाचा किडा काय? राजकारणाचा किडा वगैरे असा काहीही नव्हता. राजकारणामध्ये यायचं, आमदार व्हायचं असं कधीही मी म्हणजे अजिबातच कधीच विचार केलेला नव्हता. लग्न झाल्यानंतर मुंबईला गेले आणि मुंबईलाच असताना आपल्याला सर्वांनाही माहिती आहे, महाले साहेब तिथे स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकरांचे पर्सनल सेक्रेटरी होते आणि भाऊसाहेबांचे पर्सनल सेक्रेटरी असताना पासून कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी माझी जी नाळ आहे ती जुळल्या गेली होती. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे मुंबईला एका कार्यक्रमानिमित्त आले होते. महागर्जना नावाचा एक महागर्जना रॅली त्यांची होती बीकेसीला आणि त्या ठिकाणी 2013 मध्ये. आणि त्या ठिकाणी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी जस्ट पॉलिटिकल रॅलीज कशा असतात, काय असतात आणि मोदीजींचा एक वेगळा जलवा त्या काळामध्ये होता. मोदीजींनी अतिशय चांगलं डेव्हलपमेंट वर्क केलेलं गुजरातमध्ये, त्यांचं डेव्हलपमेंटचं व्हिजन आणि कुठेतरी एक चांगला व्यक्ती आपल्या मुंबईमध्ये येत आहे, त्याला आपण ऐकायला गेलं पाहिजेत. बस या भावनेने मी त्या रॅलीमध्ये गेले आणि त्या रॅलीमध्ये गेल्यानंतर त्यांचं जे व्हिजन आहे डेव्हलपमेंटचं त्याच्यावरती कुठेतरी माझा म्हणजे मी प्रभावित झाले आणि ठरवलं की आपण सुद्धा मोदीजींच्या या डेव्हलपमेंटच्या व्हिजन त्यांचं जे आहे याच्यावरती फोकस आपणही केला पाहिजे आणि राजकारणामध्ये आपणही आलं पाहिजे. 13ला तो निर्णय घेतला तुम्ही? 2013. आता 24 म्हणजे जेमतेम 10-11 वर्षांचा राजकीय प्रवास. डिसेंबर, आय थिंक डिसेंबर महिना असेल तो 2013चा. मोदी तेव्हा प्रचार प्रमुख होते भाजपचे. आणि त्याच्यानंतर ते त्यांना उमेदवारी घोषित झाली होती. अगदी डिसेंबर मध्ये ते प्रचार प्रमुखच होते. डिसेंबर मध्ये असं काही निर्णय पक्षाचा पण झालेला नव्हता आय गेस. डिसेंबर मध्ये ज्या महागर्जना रॅली नंतर राष्ट्रीय कार्यकारिणी झाली होती गोव्याची आणि त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मोदीजींना पंतप्रधानांचा कॅन्डिडेट म्हणून त्या ठिकाणी पार्टीने त्यांचं नाव जाहीर केलं होतं असं मला थोडं थोडं आठवतं. मध्ये बोलताना तुम्ही फार्मसीच्या शिक्षणाचा उल्लेख केला. माझा प्रश्न असा आहे की शाळेमध्ये कशा विद्यार्थी होत्या तुम्ही? म्हणजे पहिल्या बेंचवर बसणाऱ्या हुशार होत्या, मध्ये बसणाऱ्या होत्या की लास्ट बेंचवर होत्या? नाही, विषय कुठला आवडायचा तुम्हाला? विषय कुठला होता? बेंचवरती पहिल्या शिक्षणाबद्दल थोडं. बेंचवरती पहिल्याच नंबरला बसायचे मी, परंतु जे मार्क्स जर पाहिले तर ते ऍव्हरेज राहायचे. फार्मसी मी केलं, 12वी पर्यंत शिक्षण शिवाजीमध्ये झालं, नंतर फार्मसी केलं आणि फार्मसी झाल्यानंतर लग्न झालं. शाळेतला विषय आवडीचा कुठला? आवडीचा विषय कुठला होता? आम्हाला संस्कृत होतं आणि मला वाटतं ती आमची पहिली बॅच होती. आता सध्याचे जे प्राध्यापक आहेत शिवाजी कॉलेज स्कूलला, ते आम्हाला संस्कृतला शिकवायला होते आणि एक नवीन 7वी पर्यंत संस्कृत नव्हतं. 7वी नंतर मग 8वी पासून ते संस्कृत आम्हाला सुरू झालं. तर नक्कीच एक आकर्षण होतं संस्कृतबद्दल. सुरुवातीला खूप कठीण वाटत होतं, परंतु जसं जसं त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली तसं तसं संस्कृत हे सोपं वाटायला लागलं आणि इंटरेस्ट सुद्धा त्या ठिकाणी वाढला होता. आवडत कुठला विषय नव्हता? गणित. गणित आवडत नव्हतं. विकास कामांचे आकडे जे कोटी मध्ये असतात ते कसं मॅनेज करताय सगळं? कोट्यवधीचे आकडे. ते फडणवीस साहेबांची कृपा आहे. बर, एक महिला म्हणून एक प्रश्न असा आहे तुम्हाला की कुठली महिला असली की घरकामामध्ये इंटरेस्ट असतो महिलांना, म्हणजे कुणाला वेळ भेटलं तर मग तुम्ही घरकामामध्ये कोणी डेकोरेशन करतं, सजावट करतं, कोणी आवडते पदार्थ बनवतं. श्वेताताईंना असं काय आवडतं घरामध्ये करायला? सगळं काही आवडतं, पण आता दुर्दैवाने वेळ मिळत नाही. परंतु जेव्हा टोटल हाऊसवाईफ होते तेव्हा जेवण मी स्वतः घरी बनवायचे आणि आता स्वतःची स्तुती केली नाही पाहिजे, पण लोक कुठला पदार्थ म्हणतात नियर अबाउट सगळं. म्हणजे असं काहीच नाही. पुरणपोळी पण तेवढीच चांगली बनवते. नॉनव्हेज नाही बनवलेलं मी कधी, पण व्हेज मध्ये सगळं काही. पुरणपोळी असेल, दाल बाटी असेल, आपले साधी वरण भात भाजी पोळी असेल, पातोडीची भाजी असेल, सगळं काही. महाराष्ट्रीयन
व्हेज मध्ये नॉर्थ इंडियन, पंजाबी वगैरे, चायनीज वगैरे सगळं व्हेज मध्ये सगळं काही. महाले साहेब मंत्रालयामध्ये असतात. आता तुम्ही आमदार झाल्यापासून इकडे मतदारसंघामध्ये बहुतांश वेळ मतदारसंघामध्ये असतात, साहेब तिकडे असतात. ते कसं विरह कसा सहन होतो, कधी भेट आणि मग ते सगळं फॅमिलीला वेळ देता येणं, हे कसं करता ऍडजस्ट? मी आणि महाले साहेब मध्ये तरी अंडरस्टँडिंग आहे किंवा ते ट्युनिंग आहे, बॉन्डिंग आहे. परंतु माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये मला खरंच वाईट वाटतं. कारण जेव्हा मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा 2013 मध्ये तो 10 वर्षाचा होता आणि अतिशय लहान त्याचं ते वय होतं. त्या वयामध्ये त्याला एकट्याला सोडून इकडे येणं आणि काम करणं हे खूप कठीण होतं. 2019 पर्यंत आठवड्यातले किमान 2-3 दिवस तरी मी मुंबईला असायचे, 2-3 दिवस चिखलीला असायचे. परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर मात्र मी कंटिन्युअसली इकडे असते. महिन्यातील प्रत्येक मंगळवार, बुधवारी जसे बाकी आमदार जातात तसं सुद्धा मी खूप जास्त जात नाही मुंबईला. या 5 वर्षामध्ये त्याच्याकडे जास्त दुर्लक्ष झालं. कधी कधी वाटतं की आपण मुलावरती अन्याय करतोय. त्याला एक आई म्हणून जे लागतंय ते आपण त्याला देऊ शकत नाही. परंतु टचवूड तो मॅच्युअर्ड आहे, समजूतदार आहे आणि त्याच्यामुळे खरं तर शक्य झालं हे. त्याच्या बाबतीत काय विचार केलाय मुलाच्या बाबतीत? त्याला राजकारणात आणायचं की दुसरं? नाही नाही नाही, त्याला म्हणजे तो स्वतंत्र आहे, तो शिक्षण घेत आहे. त्याच्या करिअर म्हणजे त्याने कशामध्ये करिअर करावं हा पूर्णतः डिसिजन तो त्याचं घेईल. त्याला बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल, त्याला फायनान्समध्ये असेल, मार्केटिंगमध्ये असेल किंवा बँकिंगमध्ये असेल, समाजकारणात असेल, राजकारणात असेल, म्हणजे असं काही बंधन नाहीये की बाबा मी राजकारणात आहे तर त्याने राजकारणातच आलं पाहिजे किंवा महाले साहेब अधिकारी आहे तर त्याने MPSCच दिली पाहिजे. त्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल ते त्याला म्हणजे पूर्ण त्याला मोकळीक आहे. परंतु मोकळीक असताना चुकीच्या मार्गाला सुद्धा तो गेला नाही पाहिजे, एवढं त्याच्यावरती तसे संस्कार त्या ठिकाणी दिलेले आहेत. राजकारणाचं सगळं एक काम करत असताना किंवा राजकीय चळवळ पुढे नेत असताना एक आदर्श म्हणून, आयडियल पर्सन किंवा राजकीय आदर्श म्हणून तुम्ही कुणाकडे पाहता? दोनच व्यक्ती आहेत माझ्या नजरेसमोर. एक तर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि दुसरे आपल्या विदर्भाचे भूमिपुत्र आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. दोघांचंही विजन हे फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटचं आहे. राष्ट्राला समर्पित भावनेने देशसेवेचं काम हे दोघंही व्यक्तिमत्व करतात आणि त्यांच्या याच विचारामुळे प्रभावित होऊन मी राजकारणात आलेले आहे आणि तेच त्याच्यामुळे माझे आयडल आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा तुम्ही आता उल्लेख केला, भेट झाली आहे मोदींसोबत? हो, आणि हो. काय बोलणं झालं, काय तो प्रसंग होता? गेल्या आय थिंक 1-1.5 वर्षापूर्वी दिल्लीला सगळ्या आमदारांचं एक ट्रेनिंग सेशन होतं. खरं तर ते आमदार झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यातच राहतं, परंतु आम्ही आमदार झालो आणि नंतर कोविड सुरू झाला, त्याच्यामुळे ते ट्रेनिंग आमचं खूप उशिरा झालं. आणि त्या ट्रेनिंगच्या दरम्यान आम्ही मोदी साहेबांची वेळ मागितली होती. जेवढ्या महिला आमदार आहेत तेवढ्या सगळ्या महिला आमदार आम्ही सोबत गेलो होतो मोदीजींना भेटायला. मुंबई पुण्याचे आमदार त्यांना मुंबई सांगितलं की सगळं मुंबई म्हटल्यानंतर दुसरी काही ओळख देण्याची आवश्यकता नाही, पुणे म्हटलं तर दुसरी ओळख देण्याची आवश्यकता नाही, नाशिक म्हटलं तरी देण्याची आवश्यकता नाही, परंतु बुलढाणा म्हटलं यांना माहिती आहे नाही, म्हणून मग मी त्यांना बुलढाण्याची ओळख करून देताना सुरुवातीला सांगितलं, मैं जिजाऊ साहब के जिले से हूँ, बुलढाणा जिल्हा से, चिखली मेरी विधानसभा है. तर त्यांचे डोळे एकदम चमकले. ते बोले मुझे तो आज तक किसी ने बुलढाणा बुलाया ही नहीं, सिंदखेड राजा बुलाया नहीं. तर मग त्यांना तेव्हा निमंत्रण सुद्धा दिलं की नक्कीच तुम्ही या सिंदखेड राजाला. तर असा तो एक एखाद्या मिनिटाचा इंटरॅक्शन त्यांच्यासोबत पर्सनली 1 to 1 झालेला. त्यानंतर सभेच्या माध्यमातून, रॅलीजच्या माध्यमातून भेटी होतात, पण त्या वेगळ्या भेटी असतात. राजकीय प्रश्न असा आहे की इथले जे माजी आमदार आहेत काँग्रेसचे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत,
त्यांनी मागे एक आरोप केला, पांधन रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा, आणि ते सातत्याने आरोप करत असतात भ्रष्टाचाराचे तुमच्यावर. कशा पद्धतीने तुम्ही त्याला उत्तर देताय? माझ्यापेक्षा मला वाटतं सर्वसामान्य शेतकऱ्यांनीच त्यांना उत्तर दिलेलं आहे. कारण ज्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेतल्यानंतर ते त्यांच्या गाडीमध्ये सुद्धा विदाउट पोलीस प्रोटेक्शन जाऊ शकत नव्हते, आणि तिथे उपस्थित सर्व शेतकरी बांधव होते. शेतकरी बांधवांचा रोष त्यांच्यावरती होता. शेतकऱ्यांचा रोष कशामुळे होता? कारण ते स्वतः आमदार असताना 10 वर्षामध्ये एकही पांधन रस्ता त्यांच्या कार्यकाळामध्ये ते करू शकले नाही. आज मी आमदार झाल्यानंतर, आणि तेही सुरुवातीचे 3 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, ते 3 वर्ष तर आमचे व्यर्थच गेले, ते कुठेच काउंट करत नाही आम्ही. 2 वर्षामध्ये चिखली मतदारसंघातले त्या ठिकाणी शेकडो पांधन रस्ते होतात, कोट्यावधी रुपयाचा विकास निधी येतो, आणि शेतकऱ्यांना ज्याच्यातून खरी समृद्धी मिळणार आहे ते काम जेव्हा होतं आणि त्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जेव्हा त्या ठिकाणी दिसतो, तर त्या काँग्रेसवाल्यांच्या पोटामध्ये दुखायला लागतं. दुसरं काहीच नाहीये. मी स्वतः कलेक्टरांना पत्र लिहिलं की पांधन रस्त्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल तर दोषींवरती पूर्णतः कारवाई करा. ज्या कामाचं ठेकेदारांचं बिलच निघालेलं नसेल तर भ्रष्टाचार कसा काय होऊ शकतो? भ्रष्टाचार कधी म्हणतो आपण? जेव्हा बिल निघालेले, खर्च निघाले तेव्हा भ्रष्टाचार म्हणतो. पैसे कोणाच्या खात्यामध्ये पडलेत? ज्या तुम्हालाही माहिती आहे पांधन रस्ते कशा पद्धतीने होतात, त्याच्यामध्ये प्रचंड अडवणूक होते. म्हणून आम्ही सुरुवातीलाच असा आग्रह धरला होता की ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामधून हा पांधन रस्ता जात आहे त्या शेतकरी बांधवालाच त्याचं खरं महत्व असणार आहे. त्याच्यामुळे त्या शेतकरी बांधवाने आपला जॉब कार्ड काढावा, जॉब कार्ड काढून त्या ठिकाणी मजूर म्हणून दाखवावं, आणि मग ते जे पैसे आहेत ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी येतील. आणि दुसरा जो जॉब आहे ठेकेदारांचा, त्याचं बिल सादर केल्यानंतर पैसे मिळतील. पांधन रस्त्यामध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पैसे पडलेले आहेत. म्हणजे बघा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडलेत म्हणून यांना खरी पोटदुखी आहे. शेतकऱ्यांचे पांधन रस्ते झाले, शेतकऱ्यांचे. हे जर का त्यांच्या संस्थेकडे जाणारे रस्ते जर का असतील, ते जर केले तर त्यात भ्रष्टाचार दिसणार नाही त्यांना. पण शेतकऱ्यांचे पांधन रस्ते केले म्हणून पोटदुखी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जातात म्हणून पोटदुखी आहे. भाजपमध्ये तुम्ही ताई काम करता, 5 वर्षापासून तुम्ही आमदार आहात, आणि स्वाभाविक पद्धत असते की जिकडे सत्ता तिकडे कार्यकर्त्यांचा प्रवेश होणे स्वाभाविक आहे. तुमची आमदार असताना अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचे प्रवेश भाजपमध्ये होत आहेत, दररोज पक्षाचे प्रवेश सोय होत आहेत. दबक्या आवाजात एक चर्चा अशी असते की नव्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याच्या नादामध्ये जुने जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते दुखावतात. खरंच असं आहे का? सांभाळण्याचा विषयच नाहीये. सांभाळावे कधी लागतात? जेव्हा काहीतरी आमिष देऊन त्यांना आपल्या पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलं तरच सांभाळावे लागतात. हे जेवढे काही लोक काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत यांच्यावरती कुठलाही दबाव नव्हता, यांना कुठलंही आमिष दाखवलेलं नव्हतं. चिखली मतदारसंघामध्ये भारतीय वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहोत नेत्यांच्या भाषणामध्ये, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही विकासाची गंगा आणू, विकासाची गंगा आणू. ती विकासाची गंगा काय असते, ती कशी असते, हा प्रत्यक्ष अनुभव भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर चिखली मतदारसंघातल्या सर्वसामान्य नागरिकांनी पाहिलं. त्यातले काही नागरिक काँग्रेसचे पण पदाधिकारी होते, आणि त्या विकास गंगेमुळे प्रभावित होऊन हे लोक बिनशर्त भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना सांभाळण्यासाठी असे काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत की ते त्यांना सांभाळता जुने नाराज होतील. आणि भारतीय जनता पार्टीचे आपण जे म्हणतो ना जुने, हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. हे निस्वार्थ भावनेने त्या ठिकाणी राष्ट्रासाठी काम करत आलेले कार्यकर्ते आहेत. वर्षानुवर्ष प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने संघर्ष करून आपल्या विचारधारेसाठी हे काम करत आलेले कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे नक्कीच त्यांचा अवमान होऊन
नव्यांना सांभाळणं हे कार्य मी अजूनपर्यंत केलेलं नाहीये आणि भविष्यामध्ये सुद्धा काँग्रेसमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांची पण तशी काही कोणाची मानसिकता नाहीये किंवा इच्छा नाहीये. मी तुम्हाला सांगितलं, सांभाळावं कोणाला लागते, ज्यांना काही आमिष दाखवलेलं असतं त्यांना सांभाळावं लागतं. हे स्वखुशीने आलेले आहेत आणि विकास कामांवरती प्रभावित होऊन आलेले आहेत. त्यांची एकच अपेक्षा होती की ताई, काँग्रेसचं सरकार असताना गोरगरीब जनतेचे कामं आमच्या हातून व्हायला पाहिजे होते. ते कुठलेही कामं गेल्या 10 वर्षामध्ये काँग्रेसच्या इथल्या नेतृत्वाकडून होत नव्हते आणि तेच कामं या 2 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर तुमच्या माध्यमातून व्हायला लागले. शेवटी आम्ही राजकारण करतोय, आम्ही आमच्या गल्लीचं, वार्डाचं, आमच्या गावाचं नेतृत्व करतो आणि नेतृत्व करत असताना आमच्या गावातल्या लोकांचे जर कामं काँग्रेसकडून होत नसतील तर मग नाईलाजाने आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं लागतंय किंवा यावंसं वाटतंय. तर मला सांगा, आपणही भारतीय जनता पार्टीची विचारधारा काय आहे? सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन त्यांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांचा विकास करणे. आणि त्याही लोकांची तीच भावना होती की आमचे काही मोठे मोठे असे कामं नाहीयेत, आमची काही कुठली संस्था नाहीये, आमचे काही कुठले कारखाने नाहीयेत, आमची काही कुठली अशी सूतगिरणी नाहीये. संस्था, कारखाने, सूतगिरणी याच्यावर तुमचं जास्त फोकस असतो. हा, आता कसं आहे, ह्या मोठ्या टार्गेट कोण आहे माझे आमदार? नाही, मी तसं नाही म्हटलंय बाबा. तुमच्या म्हणण्यातून तसं येत असेल तर त्याला मी नाही काही करू शकत. कसं आहे कृष्णाजी, स्वतः संघर्ष करून मिळवणं वेगळं असतं आणि कुठेतरी वारसाने मिळवून त्या ठिकाणी नागोबा सारखं बसणं हे वेगळं असतं. जो संघर्ष करून मिळवतो त्याला त्याची किंमत असते. तुम्हाला जर किंमत असती ना तर तुम्ही जिल्हा बँक डुबवलीच नसती. तुम्हाला जर किंमत असती ना, तुम्ही जाणीवपूर्वक सूतगिरणीला आग लावलीच नसती. परंतु प्रत्येक ठिकाणी फक्त स्वार्थ 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 म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काय सगळं आपल्या हातून निघून जातं. महिला आमदार तुम्ही आहात. महिला सक्षमीकरणाचा विषय वारंवार चर्चा जातो, मात्र महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होत नाहीत. बदलापूरमध्ये एक घटना घडली, चिमुरडीवर अत्याचार झाला, पोलिसांनी आरोपीला अटक केली, आरोपीचं एन्काउंटर झालं. विरोधक सवाल उपस्थित करतायत, कसं पाहता तुम्ही या घटनेकडे? विरोधकांना आणि खास करून फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायला विरोधकांना म्हणजे प्रसिद्धीसाठी मला असं वाटतं ते कुठल्याही गोष्टीमध्ये फडणवीस साहेबांचं नाव घेतात. फडणवीस साहेबांबद्दल आपण बोललो की आपल्याला सगळा मीडिया अटेन्शन देईल या भावनेतून कायम, म्हणजे अगदी सकाळी संजय राऊतांच्या त्या भोंग्यापासून जे सुरुवात होते तर संध्याकाळपर्यंत ते चालत राहतं. आता हे तेच विरोधक आहेत की जे बदलापूरची घटना झाल्यानंतर म्हणत होते की याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजेत, याचा चौरंग केला पाहिजे, याला चौकात उभं करून त्या ठिकाणी मारलं पाहिजे. आणि आता एन्काउंटर झाल्यानंतर पुन्हा तेच लोक म्हणतात की याची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे यांना नेमकं हवं काय? नेमकं हवं काय? आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. 5 वर्ष तुम्ही आमदार म्हणून आता जवळपास पूर्ण करतायत 5 वर्ष. असं कुठलं काम आहे की जे तुम्ही 5 वर्षामध्ये करू शकल्या नाहीत आणि पुन्हा पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला ते प्राधान्यानं करायचंय? विजय झालाच तर? विजय तर नक्की होणार आहे, त्यात काही शंका नाहीये. भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आहे, महायुतीचा विजय होणार आहे. 2 वर्षाचाच कार्यकाळ मिळाला आम्हाला काम करायला, त्याच्यामुळं नक्कीच अजून बरेचसे कामं आहेत की जे पूर्णत्वास न्यायचे आहेत. चिखली मतदारसंघातले गावजोड रस्ते, त्या ठिकाणी प्राधान्याने हे पूर्ण रस्ते आम्हाला कुठल्या ना कुठल्या सरकारच्या योजनेमध्ये घेऊन ते रस्ते पूर्ण करायचे आहेत. 122 रस्त्यांचं आपण नंबरिंग केलंय, प्लॅनवरती घेतलेत. त्याच्यापैकी 60-65 रस्तेच आपण डांबरीकरण करू शकलो. उर्वरित रस्ते हे अजून विविध योजनांमध्ये घेऊन पूर्ण करायचे आहेत. तर हे काम प्राधान्याने करणार आहोत. सिंचनाच्या बाबतीमध्ये आदरणीय भारत भाऊंनी जे काम केलेलं आहे त्याच्या पुढं कुठलंही काम झालेलं नाहीये आणि आता त्यालाही मला वाटते 15-20 वर्ष
जवळपास होऊन गेली. जास्त अधिक काळ अधिक झालाय, काळ. 20-25 वर्षाचा काळ झालेला आहे. 25 वर्ष आधीची लोकसंख्या, आताची लोकसंख्या आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सिंचनाच्या सुविधा याच्यामध्ये बरीचशी तफावत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये सिंचनाच्या माध्यमातून एखादा चांगला मोठा प्रोजेक्ट हा चिखली तालुक्यासाठी आणि बुलढाणा तालुक्यासाठी आणण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना खरं तर जिथे जिथे कुठे रूमची दुरुस्ती असेल, कुठे स्वच्छतागृह असेल, गरजेनुसार मदत केलेली आहे. परंतु जसं पांधन रस्त्याच्या बाबतीमध्ये आपण एक पायलट प्रोजेक्ट घेतला हाती आणि तो पूर्ण करत आहोत, तसंच काम येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बाबतीमध्ये आपल्याला करायचं आहे. शाळेचं डिजिटलायझेशन असेल, इंग्लिश मीडियम किंवा CBSE मध्ये कन्वर्ट करणं असेल, हा एक महत्त्वाचा विषय आपल्याला घ्यायचा आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही, स्वतःच्या पायावरती उभी राहणार नाही, तोपर्यंत तिला अन्यायच त्या ठिकाणी सहन करावा लागणार आहे, अत्याचारच सहन करावा लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या ती जर का सक्षम झाली तर ती समाजातील अन्याय सहन करण्याची तिला आवश्यकता पडणार नाही. त्याच्यामुळे नक्कीच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध होईल असे प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आणायचे आहेत. बरेचसे तरुण आहेत. गावागावामध्ये जेव्हा आम्ही जातो, खास करून संध्याकाळच्या वेळेला, खूप वाईट वाटतं. लहान लहान म्हणजे मुलं त्या ठिकाणी व्यसनाधीन झालेले आहेत. हाताला कुठलाही जॉब नाहीये, नोकरी लागत नाही, व्यसनाने सगळं जडून घेतलेलं आहे, लवकर लग्न होत नाहीयेत. कुठेतरी हा जो तरुण भरकटलेला आहे, तर या तरुणासाठी सुद्धा ठोस करण्याची आवश्यकता आहे. ती पुढच्या काळामध्ये आपण करणार आहोत. मुलाखतीच्या शेवटाच्या टप्प्यामध्ये आपण जातोय. शेवटचा प्रश्न माझा असेल, निवडणूक तोंडावर आलेली आहे, कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही रणांगणामध्ये, रणभूमीमध्ये उतरतायत आणि किती मतांनी विजयाची खात्री आहे तुम्हाला? मागच्या वेळेला मला वाटतं की ते 6-7 हजार मतांचा काहीतरी डिफरन्स होता. गेल्या वेळेला सुद्धा जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असं ते इलेक्शन झालं होतं आणि यावेळेला सुद्धा तेच होणार आहे, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे पुढून कितीतरी धनशक्ती वापरली तरीही त्या धनशक्ती पुढे ही जनशक्ती झुकणार नाहीये आणि विजय त्याच्यामुळे हमखास हा होणार आहे. विकासाचा मुद्दा घेऊनच त्या ठिकाणी आम्ही जनतेपुढे जाणार आहोत. प्रामाणिकपणे 5 वर्षामध्ये काम केलं. हे काम करत असताना 100% कामं नक्कीच झालेली नाहीयेत, ते मी पण मान्य करते. परंतु जेवढे कामं झालेत तेवढे कामं कोणाचाही त्या ठिकाणी कोणालाही नाराज न करता, कोणाची पिळवणूक न करता, कोणाचाही छळ न करता किंवा कसल्याही प्रकारची फसवणूक न करता अगदी निस्वार्थ भावनेने जे कामं होऊ शकतात ते कामं पाठपुरावा करून मार्गी लावलेत. आणि मला असं वाटतं तीच खूप मोठी पावती माझ्या कामाची त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळेच जनता ही मला महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून देईल, मोठ्या विजयाने निवडून देईल. तर या होत्या भाजपचे आमदार, चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेताताई महाले. आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. 2 वर्षाचा जो काही कार्यकाळ मिळाला सत्ता असताना, आणि त्या 2 वर्षामध्ये विकास कामं जी आपण केली आहेत त्या विकास कामांच्या आधारावर आपण जनतेसमोर जाणार आहोत आणि मोठ्या मताधिक्याने जनता पुन्हा एकदा विजयी करेल. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई होईल असं श्वेताताईंचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय थिगळेसह कृष्णा सपकाळ, बुलढाणा लाईव्ह, बुलढाणा.